मकर संक्रांत नव्या वर्षातला पहिला सण, सगळीकडे उत्साह आणि आनंदाची पर्वणी। पण याच मकर संक्रांतीमुळे अनेकांच्या जीवावर संक्रांत आली आहे। कारण आजच्या दिवशी राज्यात नायलॉन मांजाने एकाचा बळी गेलेला आहे, तर काहींचे गळे चिरले गेलेत। बंदी असतानाही नायलॉन मांजाचा सर्रास वापर होतोय आणि त्यामुळे मांजाला ढील कोण देते असा प्रश्न विचारला जातोय। बघूया। नायलॉन मांजामुळे जीवावर संक्रांत। राज्यात एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी। घातक मांजाला कोण देते ढील? कुटुंबाचा हा टाहो पहा। 4 महिन्यांवर लग्न असणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजानं घात केलाय। नाशिकच्या सोनू किसन धोत्रे या 23 वर्षीय तरुणाचा मांजामुळे गळा चिरला गेला। सोनूला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। याबाबत चौकशी करून कडक कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे। त्यांना विचारायचं, तुम्ही हे बंदी घातला असता तर आमचा माणूस गेला नसता। परवा दिवशी एकाचा गळा कापला ना, 75 टाके पडलेत ना, मग तुम्ही बंदी घातला असता तर माणूस वाचला असता ना। मग तुम्ही करते काय प्रशासन? मग करते काय? मग सरकारने बंद केले पाहिजे, आमची हीच मागणी। आज तो पोरे मेला, उद्या दुसरा पोरे मेला। आता येत होतो आम्ही, या 2 बायका पडल्या माहिती का, गाडीनं पण उडवलं असतं यांना, मारुती गाडीनं माहिती का। आम्ही तिथेच पडल्या, 2 चक्कर येऊन सही 2 जणी। मग सरकार कुठं गेलं? झोपलं का सरकार? आणि कोणाकडे धागा सापडला? कसं पोलीस पकडून देतात पोरांना आणि सरकारला का नाही धरत? हा, कंपनीला पेटून द्या, ते जाळून टाका ना कंपनीला। काय करायची ती कंपनी? आज जवान मुलगा मेला ना। नाशिकमध्ये मांजामुळे गळा चिरून तरुणाचा मृत्यू झाला। येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी झाला, त्याच्या गळ्याला तब्बल 45 टाके पडले। संभाजीनगरमध्ये नोकरीवर जाताना फौजदाराचा मांजानं गळा चिरला गेला। अतिरक्तस्रावानं पोलीस फौजदार बेशुद्ध झाला। लासल गावात नायलॉन मांजानं युवक गंभीर जखमी झाला, त्याच्या गळ्याला 41 टाके पडले। नायलॉन मांजावर सरकारनं आणि हरित लवादानं बंदी आणली, मात्र तरीही छुप्या पद्धतीनं याची निर्मिती करून विक्री केली जाते। पोलिसांनी संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरू नये असं आवाहन केलं, तरी देखील विक्री काही थांबतच नाहीये। गेले 8 दिवस या मांजा संदर्भात कारवाई करतोय। प्रथम आम्ही ज्या मांजा होते विकणारे त्यांना आम्ही कारवाई केली होती। नंतर काल आम्ही उडवणाऱ्या यांच्यावर कारवाई केली। आज जवळजवळ आम्ही आता त्यानंतर या घटनेनंतर 9 लोकांच्यावर मांजा उडवणाऱ्यावर आता कारवाई केलेली आहे। मकर संक्रांत सणात पतंगबाजीची परंपरा आहे। आकाशात रंगीबेरंगी आणि उंच उंच उडणारे पतंग पाहायला मिळतात, मात्र पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या नायलॉन मांजानं अनेकांचं जीवन बेरंग केलंय। केवळ माणसांनाच नाही तर पशु पक्ष्यांनाही यामुळे इजा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नायलॉन मांजाचा वापर टाळा आणि सणाचा निखळ आनंद घ्या। सुदर्शन खिलारेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।